अल्पभूधारक शेतकऱ्याने केली कमाल। अवघ्या 28 गुंठ्यामध्ये आंतरपीक म्हणून 4 पिकांची लागवड केली, त्यातून चांगलं उत्पन्न देखील कमवलं। त्यानं ही किमया कशी साधली जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नांदेडच्या नायगाव तालुक्यातील शेतकऱ्याची ही गोष्ट। त्याने आपल्या शेतीमध्ये कापसाची लागवड केली, त्यानंतर आंतरपीक म्हणून मूग, उन्हाळी ज्वारी, कोथिंबीर आणि आंबाडी अशा एकूण 4 पिकांची लागवड करून चांगलं उत्पन्न कमवलं। यामध्ये त्याने 6 क्विंटल कापूस, 2.5 क्विंटल मूग घेतले। आत्तापर्यंत 8,000 रुपयांच्या कोथिंबीरीची विक्री केल्याचं देखील त्याने सांगितलं। त्यातील 75% कोथिंबीर अजूनही शेतामध्ये शिल्लक आहे। त्याचबरोबर आता उन्हाळी ज्वारी पिकांची मशागत सुरू असल्याची माहिती या शेतकऱ्याने दिली आहे। एक कापसाची खरीप पिकाची लावण जूनमध्ये केली। जूनमध्ये केल्यामुळं पुन्हा आंतरपीक म्हणून 2/4 वर कापूस लावला। त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून पुन्हा मूग 1/2 वर मूग लावला। त्याच्यामध्ये आंतरपीक झाला कमीत कमी 2 ते 2.5 क्विंटल मूग झाले, 6 क्विंटल आतापर्यंत कापूस झाला। त्याच्यानंतर कापूस पातळ दिसल्यामुळं मी काय केलं, वकरून टाकलं। वकरून टाकून 2 पायल्या ज्वारी, 3 पायल्या धना असा टाकून एक पूर्ण पाण्याची मशागत केलं। त्याच्यामुळं आत्तापर्यंत टाळक्या बी नंबर 1 लागला। आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर आत्ता चालू आहे। कमीत कमी 7-8 हजारची आत्तापर्यंत कोथिंबीर विकलं। आत्तापर्यंत 25% कोथिंबीर संपली। आतापर्यंत 75% कोथिंबीर तशीच राहिली मध्ये। याचाच करून या पिकाचं उत्पन्न घेण्याचं आपण मार्गदर्शन केलं आहे। आतापर्यंत आता तुरीची लागवडमध्ये केलीच आहे। कमीत कमी क्विंटलभर तूर होतात, क्विंटल सव्वा क्विंटल तूर होते खायापुरतं। पुन्हा ज्वारी राशन म्हणून आपण ज्वारीला नंबर 1 ज्वारी लागली सालभर। याच्यामध्येच 28 आरमध्ये मी एवढं काम करत आहे की आतापर्यंत ज्वारीसुद्धा नंबर 1 लागलेली आहे। याच्यामध्येच मी सगळं गुजराण करत आहे माझ्या संसाराची।